माझ्या भगवान शंकर प्रसन्न झाले आणि कैलासाहून दोघे नवरा बायको खाली. भक्त कसला होता? अमंगळ भक्त होता. देवाने काय पाहिलं? आपला भक्त मला मांस अर्पण करतोय, त्या मांसावर माझे भगवान शंकर झाले. एवढी कृपाळू माऊली आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ऐशी कृपाळू मावली शिव आनंदाची सावली, शिव आनंदाची सावली, कृपाळू पाहिजे. किती कृपाळू? आपल्या भोळ्या भक्तासाठी भोळे पण घेऊन महाराज माझ्या कनकदासाला भेट दिली, आशीर्वाद दिला, कृपा दिली. इतकी भोळा भक्त भोळा तर माझा देव देखील भोळा होऊन त्याच्या मागे लागला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एवढा माझा भगवान शंकर भक्तासाठी भोळा होता म्हणून वेदानं वर्णन केलेलं आहे. अजून काय काय भगवान शंकराकडे आहे महाराज? अजून काय काय माझे भगवान शंकराकडे माझे एकनाथ महाराज म्हणतात उदारता आहे. किती उदारता आहे ऐका. तुम्हाला चलत एक दृष्टांत देऊन सांगतो म्हणजे लक्षात बसते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. इंद्रशन नावाचा राजा होता. इंद्रशन नावाचा राजा इतका शिवभक्त कट्टर होता की महाराज बघायचं कामच नाही. इतका शिवाचा निष्ठावंत भक्त होता. ज्या दिवशी श्रावण सोमवार आहे त्यांना सगळ्या नगरवासीला आमंत्रित द्यावं, सगळ्याला भोजन द्यावं आणि शिवाची 8 तासानं पूजा करावं. त्या नगरामध्ये एक माता माऊली होती महाराज. त्या माता माऊली सोबत एक मुलगा होता. मुलगा हे 10 वर्षाचा मुलगा होता आणि विधवा झालेली माता माऊली होती. ज्याला राजा साहेबाच्या पूजेसाठी पाहण्यासाठी सगळी जनता आलेली आहे. आणि पूजा चालू असताना महाराज भगवान शंकराची पूजा करत असताना त्या लहानशा 11 वयाच्या बाळानं पाहिलं कशी भगवान शंकराची पूजा चालू आहे. आनंदानं पाहिली पण असा करण्याचा विचार केला महाराज. इतकी पूजा कशी चालली आनंदानं प्रेमानं ते बघत होतं. ज्या देवाला महाराज ज्या देवाची आवड आहे, ज्या देवाची भक्ती आहे, जे देव मनापासून आवडतो त्या ठिकाणी त्याचा भक्त येणारच आणि ते भगवान शंकराचं बघणारच. त्या लहान बाळानं ऐकलं, बाबा ऐकलं, बघितलं कशी पूजा चालू आहे आणि तेच बघून घरी आला. आणि घरी आल्यानंतर महाराज असं लिंबाचं झाड आणि लिंबाचं झाड असताना हे बघा कसला पाला घेतलाय त्याला बेल माहित नाही. हे बी पाला घेतला नाही. कसला लिंबाचा पाला म्हणा कशाचा पाला मला तेवढं का उल्लेख केला नाही पण कशाचा तरी पाला घेतला आणि दगड असा पुढे मांडलाय. आणि जसा राजा पूजा करीत होतो तसा तो पूजा करू लागला. ओम नमः शिवाय नमः, ओम नमः शिवाय नमः. डोळे झाकून पूजा करावं आणि एक 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 पान त्या देवाला अर्पण करावं. पण आवडीने देवाचं नामस्मरण घेत असताना महाराज इतके भगवान परमात्म्याची आवड होती की बघायचं कामच नाही. विठ्ठल विठ्ठल. आवडीने नाम जपा, आवडीने नाम जपा, आवडीने नाम जपा, आवडीने नाम जपा. शिव शिव मंत्र जपा, शिव शिव मंत्र जपा.
मंत्र सोपा, आवड महत्वाची आहे, तिथं आवड वापरली. महाराज ओम नमः शिवाय या नामाचा जप चालू असताना महाराज आईने विचार केला, बाळा आपण सकाळी आपण राजाच्या पूजेला गेलो होतो, पण माझ्या बाळानं खाल्लं नाही. बघा आईचं अंतकरण कसं राहते. बाळ माझा उपाशी कुठं आहे, कुठं गेला म्हणून आई घरातून बाहेर आली आणि बाळाला शोधू लागली. तर बाळ महाराज दगड पुढे घेऊन देवाची पूजा करत होते. बाळा जेवण करून घे, बाळा जेवण करून घे. महाराज बाळ समाधिस्थ झाला आणि सांगितलं, आई मला तू काही माझ्या पूजेमध्ये विघ्न आणू नको, मी राजासारखी पूजा करत आहे, मला राजासारखी पूजा करायची आहे. तो बाजूला सरक. पण लेकरू उपाशी असल्यामुळे आईला वाटलं, बाळा तू काहीतरी खा रे, पोटाला खा आणि मग तू देव पूजा करीत बस. पण आईचं ऐकलं नाही. आईला राग आला. आईने ते दगड बाजूला सारला. दगडला बाजूला सारून हाताला फरफडत ओढू लागली. तर आईला मला, खबरदार माझ्या अंगाला हात लावशील तर तुला भगवान शंकराची शपथ आहे. आईला घाम सुटला महाराज. आईने हात सोडून दिला. देवा तूच बघ रे आता माझ्या बाळाकडे. जप चालू असताना महाराज ओम नमः शिवाय या नामाचा जप करायचा. ओम नमः शिवाय या नामाचा जप करा. कैलास पर्वतावरून भगवान शंकरानं पाहिलं आणि पाहिल्याबरोबर पार्वती आई साहेबाला सांगितलं, चला आपला भक्त वाट बघतोय आणि पूजा करतोय, त्याला आशीर्वाद द्यायचा. भोळा महादेव सेने संतोषाला, महादेव सेने संतोषाला, मन करी मला कोण पूजा, भोळा महादेव तेने संतोषाला मने करी मला कोण पूजा. विठाला 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 भगवान शंकर महाराज धावत आले आपल्या भक्तासाठी. वरंपुरे भक्ता काय मागायचे ते माग, मी तुला द्यायला तयार आहे. बघा किती उदाहरण करणं असेल. पूजेचं साहित्य नव्हतं, काही नव्हतं, तरी पण महाराज कसलाही पाला व्हायला तर माझे भगवान शंकर प्रसन्न झाले. वरंपुरे भक्ता काय मागायचे माग. त्यावेळेस माझ्या लहान बाळाने भगवान शंकराला हात जोडले, देवा मला काही नको, मला काहीच नको, पण माझ्या आईने तुझी पूजा मोडली आहे, तिच्याकडून अपराध घडलाय, तेवढाच अपराध माफ कर. हेच मला द्यायचं असेल तर दे. ऐका उदाहरण करणार मातोश्रीला तर माफ केलं, पण मला सोन्याची नगरी त्याला देऊन टाकली. सोन्याची नगरी. एवढे उदार माझे भगवान शंकर आहेत. भोळा, उदार आणि राजा हे तीन मुद्दे करायचे. राजा बघू कसला आहे. विठाला विठाला जो देव सर्वांना देतो ते राजा बी असतो मोठा बी असतो, म्हणून कुणाला देत चलत जा. आता सगळ्याची सप्ते मिप्ते चालू आहेत, आपले श्रावण सोमवारातले कार्यक्रम चालू आहेत, म्हणून उदाहरण कणान दे जा. पुड्या खाऊन तांबाखू खाऊन इकडं तिकडं टाकून देण्यापेक्षा देवाच्या अन्नदानामध्ये जाऊ द्या. चांगली गोष्ट असती महाराज. एक रुपया आपला वाया जात नाही, त्याचं एक एक पुण्य भेटते, म्हणून सगळ्याला देत चलत जा. विठ्ठल विठ्ठल किती माझे भगवान शंकर उदार आहेत. ऐका एक दृष्टांत संपतो. 80,000 बायका होत्या. आमचे महाराज म्हणतात किती होते शुद्ध कांचनाची सप्तकोटी. कोटी कोटी धोतरला गाठी नाही, कोटीचा माणूस होता महाराज. बघायचं कामच ना. भगवान शंकराचा परम भक्त
80,000 बायका इथं एक सांभाळणं होय ना, मग ह्या तर सगळ्या बारगाड्या उघड्या पाळल्या बायकोनं. बाहेरून घरात गेले की किरकिर किरकिर, बाहेरून घरात किरकिर किरकिर, बघायचं कामच नाही. एक बायको आम्हाला सांभाळा नाकीने येऊन जाते महाराज. विठाला 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 विठाला. 80,000 बायका रावणाला होत्या महाराज. 80,000 बायका, 80,000 बंगले, 80,000 मोबाईल बायकायला, 80,000चे फोन, चॅटिंग. पण गाड्याच्या घरात कधीच भांडण नव्हते. बाया साध्या नव्हत्या, सगळ्याच पतिव्रता होत्या. सगळ्याच पतिव्रता बाया होत्या महाराज. आणि सुना साध्या होत्या का? सुना साध्या नव्हत्या महाराज. इंद्रजिताची बायको, त्याल्या माणसाला जिवंत करण्याची ताकद तिच्या पतिव्रतेमध्ये होती. तसल्या महाराज कसल्याच गोष्टीचं कमी नव्हतं महाराज. कुंभकर्णासारखा भाऊ होता. आता मला हे सांगत बसण्यास सगळं तुम्हाला पाठच आहे, उग पुढं सरकत होता. ऐका, एका गोष्टीची कमतरता आईला होती. आईने म्हणली, बाळा तू एवढा मोठा आहेस पण माझ्या काय कामाचा? काय झालं आई सांग ना. ही आवर्जून प्रत्येक कीर्तनकारांना रावणाचं सांगा. बघा, मी रोज श्रावण सोमवारामध्ये शिवाची पूजा करते, पण माझ्याकडे लिंग नाही, मी वाळूची पूजा करते. आणि माझ्यासाठी शिवलिंग म्हणजे भगवान शंकरला इथं आण. आईचा शब्द मोडला नाही, निघाला महाराज. अहंकार एवढा मनात झाला होता, भगवान शंकरला माझ्या लंकेमध्ये आणून स्थापना करायची मनामध्ये संकल्प केला. निघाला गडे. निघाल्यानंतर कैलास पर्वत असा, आणि कैलास पर्वतावर माझे भगवान शंकर तपाला बसलेत. भक्त जरी झाला तर आगाऊपणा केला नाही पाहिजे, पण त्यानं आगाऊपणा केला. भगवान शंकराला समाधीतून भंग करण्यासाठी काय करावं लागल? त्यानं महाराज काय केलं? त्यानं महाराज सगळा कैलास पर्वत लक 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 हलवला. कैलास पर्वत लक लक हल्ल्यावर तपश्चर्या भंग झाली. भगवान शंकर उठले आणि त्रिनेत्रा डोळा उघडण्याची तयारीमध्ये. आणि रावणाला कळालं आपले मालक आपल्यावर खवळले, तर रागात आले. आपलं काही खरं नाही, मग करायचं काय? माझ्या भगवान शंकरानं ओळखीलं, एवढा अहंकारी आहे माझा. पर्वत लकलक खायला, पायाचा अंगठा खाली दाबला, हात खाली अडकले. लागला चिरकाय गडी, देवा माफ करा, देवा माफ करा, देवा माफ करा. हात खाली अडकले. कसं देवाला प्रसन्न केलं तुम्ही ऐका. एक तुम्ही मंत्र म्हणला बघा, ते मंत्र आपल्याला सर्वांनी म्हणायचं. सर्वांनी हात वर करा एकदा. भगवान शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी एवढे क्रोधित झालेले भगवान शंकर प्रसन्न करण्यासाठी रावणानं मंत्र म्हणलाय. सर्वांनी हात वर करून, सर्वांनी. थोडा आवाज द्या माऊली. सोह सिंधु सम विशाल जटाजूट चंद्रभाल, सोह सिंधु सम विशाल जटाजूट चंद्रभाल, गंग की तरंग माल विमल नीर गाजे. हात वरी सर्वांनी. चला टाळकरी. हर हर महादेव. विठाला 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 विठाला. भगवान शंकर एवढे प्रसन्न झाले आणि म्हणले, परंपरे बघता काय मागायचं ते माग. राग तर बाजूला गेला. राग एवढा होता की काम एका मिनिटात जळून टाकला होता. पण एवढा राग आल्याला माझ्या रावणानं शांत करून टाकला. काय मागायचं ते माग म्हणल्या बरोबर पार्वतीकडे पाहिलं बाबानं. पार्वतीकडे पाहिलं आणि म्हणले, भोलेनाथा तुम्हाला द्यायचेच ना, मला पार्वती देऊन टाका. महाराज ऐका, कुणाला काही बी मागू द्याव, काही बी देईन, पैसा देईन, आडका देईन, गाडी देईन, काय द्यायचं ते देईन. पण बायको कोणी देईल का? बायको कोणी देईल? पण माझ्या भगवान शंकरानं बायको दिली. मी सांगत नाही, आमचे एकनाथ बाबा सांगतात, भजन करा विठ्ठल विठ्ठल. पाहुण्या भक्ती नाता सवेदे आपुली गंगा, सवेदे आपुली गंगा, सवेदे आपुली गंगा.
भक्तिनाथानं सवेदे आपुलिकांता स्वतःची बायको देऊन टाकले. काय भक्तिनाथानं पाहिलं त्या भगवान शंकरानं पाहिलं राजा रावणाकडे उधार अंतकरणानं देऊन टाकले महाराज. हे बघा भक्तासाठी भोळा झाला, हे बघा देण्यासाठी उधार झाला आणि चक्रवर्ती राजा झाला. चक्रवर्ती राजा आता वेळ महाराज मला कोणी काय सांगितलं नाही, संपवायचे का कसं करायचं सांगा. आता तुमच्या इथला श्रावणाचा नियम माहित नाही. आता कसं असते बघा, उपवास असतात मुळे बाया तर मग मी आरडो आरडो कीर्तन कराले, कीर्तन सोडणार त्याला भोका लागलेला कसं कळत नसेल असं होऊ नये त्याच्यामुळे सांगतोय विठाला विठाला विठाला. ऐका, चक्रवर्ती म्हणजे सगळ्यात मोठे राजे, सगळ्यात मोठे राजे म्हणजे जे कुणालाच माहित नाही ते भगवान शंकराला माहित आहे. शेषावर माझे भगवान विष्णू झोपले होते. बेमीतून कमळ निघाले आणि त्या कमळामध्ये महाराज माझे ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाला अहंकार झाला, माझं स्थान सगळ्यात उंच आहे आणि मी सगळ्यात मोठा आहे, सगळ्यात मोठा राजा आहे असं सांगितलं. अहंकार झाला. भगवान विष्णू म्हणायचे ब्रह्मदेवा तुम्ही माझे पुत्र आहेत असं काय बोलताय तुम्ही, तुमचा जन्म माझ्या बिंबीतून झालाय तुम्ही असलं काय सांगताय. मी मोठा आहे. भगवान विष्णू म्हणले मी मोठा आहे. या दोघांचं लागलो भांडण. भगवान शंकर आले आणि सांगितलं हे भांडण मिटवा. तुम्ही कोण, तुमच्या दोघांपेक्षा मी मोठा आहे म्हणे. काय मोठा, हो तुमच्या दोघांपेक्षाही मोठा आहे, आम्हाला परीक्षा द्या. देतो मला परीक्षा. महाराज समुद्रामध्ये लिंग उभा केलं, इथे समुद्रामध्ये लिंग उभा केलं महाराज. तुम्ही दोघं आहेत. ब्रह्मदेव म्हणतो मी मोठा, भगवान विष्णू म्हणतात मी मोठा. मग ब्रह्मदेवानं उरी जाऊन टोकाचं दर्शन घेऊन यावं आणि विष्णूनं खाली जाऊन टोकाचं दर्शन घेऊन यावं. हे ज्याला टोक मिळालं तो सगळ्यात मोठा. ऐका, हे बघा स्पर्धा सुरू झाली. स्पर्धा सुरू झाल्यानंतर महाराज भगवान विष्णू पाताळामध्ये जायचे आणि महाराज ब्रह्मदेव वरी जायचे, पण महाराज वरून केतकी खाली येत होते. केतकी म्हणजे फुल. ब्रह्मदेवानं प्रवास केला, महिना झाला, 2 महिने झाले, 10 वर्ष झाले, 15 वर्ष झाले, कुणालाच त्या लिंगाचा भगवान शंकराच्या लिंगावर होते तिथून खाली आले. बर तुम्ही पाहिलं हो कसलं आहे वरे, असं आहे, काय अडचण नाही, तुम्ही माझ्याकडून बोला, काय अडचण नाही म्हणत. काही पैसे दिल्यावर माणसं बदलतात. हो ती केतकी बदलले, केतकी बदलले. भगवान शंकर तपाला तिथंच बसले होते. वरून आले, वरून ब्रह्मदेव येत असताना महाराज खालून भगवान विष्णू खाली गेले होते. भगवान विष्णू बकळ खूप शोध काढला, पण महाराज त्याला काय अंत सापडला ना. ते आले ना आपले भगवान शंकरा पुढे हात जोडून उभा टाकले आणि सांगितले भोलेनाथा या लिंगाचा अंत हे मला कळला नाही म्हणून मी तुमच्या पुढे उपस्थित आहे. ऐका, ब्रह्मदेव वरून खाली आल्यानंतर सांगितले मला शोध लागला, मी टोकाचं दर्शन घेऊन आलो. पण जे कुणालाच माहित नसते ते भगवान शंकराला माहित होते. भगवान शंकराने सांगितलं काय बोलता एवढ्या लबाड्या ब्रह्मदेवा, तुमच्याकडे 5 मुख आहेत तरी तुम्हाला हे शोभलं का असं बोलायला. काय तुम्ही शोध काढला म्हणताय, काय पुरावा हो काय. केतकीनं सांगितलं मालक ब्रह्मदेव आलती वरी, त्यानं पाहिलं मग आम्ही दोघं येताना एकाच गाडीनं खाली आलो म्हणा की. तसं नाही म्हणले, तुम्ही खोटं बोलताय. केतकीला श्राप दिला, आजपासून तू माझ्या लिंगावर कधीच तुला कोणी अर्पण करणार नाही. तिची त्या केतकीची पूजा नाही महाराज. आणि ब्रह्मदेवाचं एक महाराज मुंडक माझ्या भगवान शंकरानं उडवून टाकलं आणि सांगितलं हे बघा तुम्ही खोटं बोलल्यामुळे तुमची कुठं पूजा बी होणार नाही, तुम्ही अधर्मी माणसं आहेत. ज्या लिंगाचं दर्शन टोकाचं कुणाला झालं नाही ते भगवान शंकर किती आहेत, काय ब्रह्म आहेत हे आपल्याला मेळ लागणार. म्हणून चक्रवर्ती म्हणजे सगळ्यात मोठा राजा सांगितलाय. हे बघा ऐका, भोळा भक्तासाठी, उदार भक्तासाठी, सगळ्यात मोठे राजे भक्तासाठी, सगळ्यात मोठे राजे भक्तासाठी. महाराज भक्ताला बी आपला देव मोठा असा वाटते. आपल्या हे बघा कोणताही देव घ्या तुम्ही, इंद्राची चंद्राची पूजा केला तर तुम्हाला सगळे देव देऊ शकणार नाहीत, पण जे देव आहे ते देतो. माझे एकनाथ महाराजांना छातीला हात लावून सांगितलं बघा एवढे आपल्या भक्तासाठी वर्णन करणारे, एवढे आपल्या भक्तासाठी धावून जाणारे भगवान शंकर असतात. म्हणून त्याचं ते वेदानं वर्णन केले, 6 शास्त्रानं वर्णन केले, 18 पुराणानं वर्णन केले. आणि तो शिव मी आज डोळे भरून पाहिला अभंगाचं पहिलं चरण.
वेदशास्त्र गाईला पुराणे वर्णिला वेदशास्त्र गाईला पुराणे वर्णिला वेदशास्त्र गाईला पुराणे वर्णिला माझे मना होय समाधान वेदशास्त्र गाईला पुराणे वर्णिला वेदशास्त्र गाईला पुराणे वर्णिला गाईला हरी होय समाधान माझ्या होय समाधान अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज म्हणतात वेदाने गायलेला श्रुतीनं गायलेला शास्त्राने गायलेला 18 पुराणाने गायला आज मी ते शिव डोळे भरून पाहिला म्हणून आज आपण सगळेजण महाराज भगवान शंकराच्या दर्शनासाठी आलेत आपण देखील आज भगवान शंकराचे लिंग हे शिव महाराज डोळे भरून पाहिलेला आहे पण तुम्हाला एक थोडीशी विनंती आहे महाराज काय आपण भगवान शंकराच्या पूजेवर पिंडावर पूजा करण्यासाठी जे बेल आणतो ते बेल आपण भावनेनं आणला पाहिजे त्या बेलाला वस्त्र म्हणजे शस्त्र लावलं नाही पाहिजे आपण कधी घेऊन जातो शिळीला पाला कापल्याने गप्प 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 कापितो गठोडं बांधतो आपल्याला आज 1000 बेल व्हायचा आहे त्याचं फळ तुला काहीच नाही का शस्त्र लावलंय तू किती भाव आहे 5 बेलाचे पानं घ्या आणि भावनेनं देवाला अर्पण करा देव प्रसन्न होईल महाराज म्हणून आपले सगळे शिव भक्त आपण इथं आहेत आज आपण भगवान शंकराचं दर्शन घेतलेलं आहे अन्नदान केलेलं आहे ज्ञानदान केलेलं आहे म्हणून एकदा आपण सर्वांनी त्या ज्या भगवान शंकर भजन करतो त्या देवाचं भजन करायचं म्हणून सर्वांनी हात वर करून भजन करावे विठोबा